टेट पेपरफुटी प्रकरणी कठोर कारवाईची मागणी. राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार पक्षाचे वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन. देशभर गाजत असलेल्या नीट तसेच महाराष्ट्रातील टेट पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार धुळे शहराध्यक्ष वाल्मिक मराठे यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या युवकांवर दिल्ली पोलिसांनी घातलेल्या निर्बंधांचाही निषेध करण्यात आला आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकाला शांततेत आंदोलन करण्याचा अधिकार असून अशा प्रकारे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न लोकशाहीला घातक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदनानुसार नीट व टेट पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ झाला असून शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत झाला आहे. त्यामुळे दोषींवर कठोर कारवाई करून अशा घटना पुन्हा घडणार नाहीत, यासाठी पारदर्शक आणि कडक परीक्षा व्यवस्था उभारण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा आणि महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनीही आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी आंदोलन करणाऱ्यांवरील निर्बंध तात्काळ हटवावेत, नीट व टेट पेपरफुटीतील सर्व दोषींवर कठोर कारवाई करावी, भविष्यात पेपरफुटी रोखण्यासाठी पारदर्शक व कडक परीक्षा व्यवस्था लागू करावी, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी कोणतीही तडजोड होऊ नये, यासाठी शासनाने तातडीने योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार गटाचे वाल्मिक मराठे, निखिल वाघ, निखिल मोमया, सोनू गुजर, जयेश गायकवाड, सचिन मराठे, इकबाल भाई आदी उपस्थिती होते. सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारत देशामध्ये सोनम वांगचुक यांना युवकांच्या हक्कासाठी या देशातील प्रदूषित झालेली शिक्षण व्यवस्थेच्या विरोधामध्ये गेल्या 21 दिवसापासून उपोषण करावं लागतं. ही लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि तरी देखील हे हुकुमशाही सरकार त्या ठिकाणी काही शिष्टमंडळ पाठवून त्यांच्या काय मागण्या आहेत हे देखील त्या ठिकाणी विचारपूस करत नाही. उलट दिल्ली पोलिसांना हाताशी घेऊन त्या ठिकाणी आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न या हुकुमशाही सरकारने केलेला आहे. आणि त्याला समर्थन म्हणून आम्ही महाराष्ट्रात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून युवक अध्यक्ष मेहबूबाई शेख यांच्या नेतृत्वात आणि वाल्मिक मराठे पैलवान धुळे शहरात यांच्या नेतृत्वात आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहेत. आणि जे टीईटी आणि नीटच्या पेपर फुटीचा जो प्रश्न आहे त्या संदर्भात देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी राजीनामा द्यावा. आणि भगत सिंग यांनी सांगितलंय की एक भगत सिंग को अगर देश के लिए फांसी होती है तो देश पर मरने वालों का सैलाब आएगा. म्हणून या हुकुमशाही सरकारने लोकशाहीची हत्या केली आहे. सोनम वांगचुक यांचं आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला. परंतु या देशामध्ये हजारो लाखो सोनम वांगचुक सर तयार होतील हे आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो.